नुकताच फ्रेंडशिप डे झाला आणि का कुणास ठाऊक शाळा आणि शाळेच्या मित्रांची आठवण आली, म्हणून ही छोटीशी रचना केली. दिवस सरत जातात, वर्ष निघून जातात. दिवस सरत जातात, वर्ष निघून जातात. आपण जगतो ते क्षण लगेच भूतकाळ बनतात. कालच होतो लहान, जगत होतो बालपण. नादान राहिलो नाहीत आता, आलं शहाणपण. मित्रांसोबत शाळेत जाण्याची मजा भारी. सकाळी सकाळी घराघरात शाळेची तयारी. सगळ्या मित्रात एक मित्र असतोच असा, ज्याची तयारी शाळेच्या वेळेपर्यंत मात्र अधुरी. मग सगळा मित्रांचा ग्रुप त्याच्या जमायचा घरी आणि मग घाई गडबडीत त्याची विसरे वहीच घरी. मराठी शाळेची पोरं आम्ही, शाळेची आवड भारी. मास्तरांना पाहून घाबरायची लई पोरं आणि पोरी. मास्तर म्हणजे जणू विलेन वाटे आम्हाला. शाळेच्या मधल्या सुट्टीची मजाच मग निराळी. मधल्या सुट्टीत मित्रांची जत्राच भरायची. मग 12 टप्पे, बर्फ पाणी, नदी की पहाड आणि लगोरी. आमची मात्र घंटाभर फार फार मजा असायची. शाळेच्या मधल्या सुट्टीत मग खिचडी व ताव असे. आमचं मन मात्र भिरभिरणारं पाखरूच जसे. हा आमच्या विषयाची मात्र कशाला सर नसे. भूत आहे बरं शाळेत म्हणून उगाचच घाबरायचो. वॉशरूमच्या भिंतीकडे बोट दाखवून म्हणायचो. मॅडम पण आमच्या 100 भारी 1. शिकवायला त्यांचं कोणी धरत नसे बोट. प्रेमळ आमच्या बाई, सर पण तेवढेच गोड. धिंगाणा करणारे सर्वच, पण एकाचं नाव धोड. शाळेतल्या मॉनिटरचा तर रुबाबच वेगळा असे. मास्तर नसता वर्गात त्याला किंमत जास्त असे. खेळाचा तास पण सगळ्यात भारी होता. पुन्हा एकदा ग्रुप आमचा मैदानात यायचा. कधी भांडण, रुसवे फुगवे सारं काही चालायचं. एकमेकांशिवाय मात्र बिलकुल नाही करमायचं. एवढ्या मोठ्या ग्रुपमध्ये एक मात्र जिवलग, तो शाळेत नसला की मलाही नसे जायचं. आज मात्र बालपण जगताना दिसत नाहीत पोरं. सगळेच धावतात आणि यांचे विषयच वेगळे. जुने मित्र आता खूप मोठे झाले. जबाबदारी आली संसाराची आणि ते शहाणे झाले. आता मात्र भेटणं दूर, कॉन्टॅक्टही नाही. मित्रांसोबत असायचो नेहमी, त्यांचा आता काही पत्ता नाही. इंस्टावर दिसतात त्यांच्या पोस्ट व्हायरल, मेसेज मात्र करायला वेळ भेटत नाही.